संध्याकाळच्या टाइमला आजी जोडून गाडीची चाबी घेतली, मावशीला आपल्या गाडीवर बसवलं आणि टर्टप मध्ये आम्ही दोघं मायले पोरजिरेला आलो. अरे का रे बा, काय झालं रे तुम्हाला असे गयाटेलवानी काऊन करू राहिले? एवढ्यातच आपला शिवम भाऊ म्हणे, भाऊ हे हेळमचा कमाल आहे. म्हटलं हाव काय, चल द्या काही वांधा नाही. असेच काम करत राहा भावानं, असेच पुढे जात राहा. मी मावशीच्या घरी आलो, घरी जायच्या वेळेस मावशी मला काही देणार नाही असं होऊच नाही शकत. भावांना तुमच्यासोबत बी असं होते का? कॉमेंट करून सांगा बरं. आपले पोरं बी भाऊ विचित्रच नमुने, कधी त्याच्या मनात काही सांगताच येत नाही. शिवम दादा म्हणत आपल्याला मिरचीची भाजी करायची, आम्ही ना सगळ्याच्या घरची एक वाटी मिळून डाळ बी जमा केली. म्हटलं आता लहान पोराची इच्छा आहे, तुम्ही ना प्लॅन बनवला असतं मग काही वांधा नाही. आज मिरचीची भाजीच बनवून टाकू. सगळे जोडून 550 रुपये देणगी जमा केली आणि हातात जेवढे मसाले वगैरे लागत होते तेवढे घेऊन घेतले. तसं तर मला माहित होतं की मागून मायस टूप फुटणार आहे, पण मग लहान लेकराच्या आनंदासाठी तो काही विषय नाही. किराणा घेतला आणि त्याच्यावर हातोहातच भाजी घ्यायला फाट्यावर आलो. आंबट चुका, मिरच्या, संभार, जेवढा भाजीपाला लागत होता तेवढा घेऊन मंदिरात आलो आणि आपल्या लहान मोठ्या सगळ्याच मावळ्याला भिडून दिला. आणि इकडे चैतन आणि मीनं मिळून डाळ धुवून घेतली, त्याच्यावर धुएल डाळ, आंबट चुका, मिरच्या एका गंजात टाकून घेतले आणि रप्पदेशी गंज चुलीवर उठून दिला. अरे ओ भिकारी हो, अजून तर गंजच ठेवला ना रे बा. मला काही लाज आहेत की नाही भाव? या भाजीतले शेंगदाणे तर सोडा, सरकापे बाजूले फेल निजे हो. चला डाळ झाली वाटते एकदम ओके. मुन्ना भाऊ तू आता एक काम कर, चांगली रपा रप रई मारी जा. रमेश दा बिना काही टाइमपास करता तू फोडणीची तयारी कर. पहिले तर रप्पदेशी 1 किलो तेल टाकून घेतलं आणि त्याच्यावर राहिलं सुरू सामान पवनदान टाकून दिलं. आजची भाजी काही एका आचार्याच्या हातातून नाही बनणार आहे, कमीत कमी 7-8 जणांच्या हात तेल लागणार आहे. मसाला झाल्याबरोबर त्यात डाळ टाकून दिली. शेवटीचा फायनल टच तुमच्या भावाने दिला. अरे का रे बा, तुम्ही ना पंगत बी बसवली पाहो. बरं लहान तर लहानच आहेत पण मोठे बी बसले. का बे सांड्या उठ लवकर, काही दर्शिक लाज आहे तुले? पवनदा बसला तर काही वांधा नाही, तो मोठा आहे. जेवण करायच्या पहिले चांगली 5-6 प्लेट भाजीच वरपली. सगळ्या लहान पोराचं जेवण झाल्याबरोबर आम्ही बसलो. आणि भावांनो, मी काही तुम्हाला जेवायला बोलत नाही, कारण हा व्हिडिओ 2-3 दिवस पहिलेच आहे, म्हणून तुम्ही बी कॉमेंट बॉक्स मध्ये हो हो करा. अजून काही करायचं असेल तर जळणाऱ्यांसाठी थोडं फॉलो करून टाका.